वेतन आयोग आता 1 जानेवारीपासून लागू केला जाणार आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? या देशामध्ये असंघटित कामगार, कष्टकरी यांच्या वेदना अत्यंत बिकट आहेत. शेवटच्या पारेवरचा हा घटक आहे आणि एका बाजूला जे काही कामगार आहेत, कायमस्वरूपी जे काम करत आहेत, त्यांना 8वा वेतन लागू केला आहे. त्यांच्या पगारामध्ये दुपटीने वाढ होणार आहे, पेन्शन पण दुपटीने वाढ होणार आहे. आम्हाला त्यांचं दुप्पट वाढ होण्याबद्दल अजिबात राग नाही आहे. आम्हाला आनंद आहे की त्यांचं उत्पन्न वाढत आहे, ते वाढलंच पाहिजे, कारण की महागाईचा निर्देशांक वाढत आहे. परंतु ते वाढण्याबरोबर जे कंत्राटी कामगार आहेत आणि जे असंघटित कामगार आहेत, कष्टकरी असंघटित कामगार, जे कष्टकरी यांचा हातावरती पोट आहे, त्यामध्ये मग बांधकाम मजूर असतील, फेरीवाले असतील, हातगाडी चालक असतील, रिक्षा चालक असतील, कॅब चालक असतील, टॅक्सी चालक असतील, असा शेतमजूर असेल, असा मोठा घटक म्हणजे अर्जुन सेन गुप्ता नावाची जी केंद्र सरकारची कमिटी होती, त्या कमिटीने एकूण लोकसंख्येच्या 40% हा असंघटित कामगार कष्टकरी घटक आहे असं सांगितलं आहे. आता 40% जर म्हटलं तर आत्ताच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जवळजवळ 45 कोटीपेक्षा अधिक आमची लोकसंख्या आहे. बरोबर. आता ह्या घटकांचं जर का तुम्ही त्यात कंत्राटी कामगार पकडला, आपल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचं आपण एक उदाहरण घेऊया. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 2 प्रकारचे साफसफाई कामगार आहेत. एक कायम कामगार आहेत, एक कंत्राटी कामगार आहे. कायम कामगारांचा पगार आता जवळजवळ 70,000पेक्षा अधिक आहे. बरोबर. आता अजूनही अनेक ठिकाणी महानगरपालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षक असतील, कंत्राटी कामगार असतील, मानधनावरती जे काही कामगार नेमले गेले त्यांना किमान वेतन नाही. किमान वेतन म्हणजे काय, तर सरकार ठरवतं की माणसाला जगण्यासाठी महागाईचा निर्देशांकाप्रमाणे किती त्याला जगण्यासाठी विचारात घेऊन किती विचारा. जसं आता 8वा वेतन आयोग याचाच एक भाग आहे. महागाई भत्ता, घर भत्ता, त्यामध्ये वाढ होते. मग हे तुम्ही इकडं 8वा वेतन आयोग लागू करता, चांगली गोष्ट आहे. किमान वेतन ठरवताना तुम्ही का दुजाभाव करता? बरोबर. कष्टकऱ्यांना, कामगारांना, कंत्राटी कर्मचाऱ्यांना असा दुजाभाव का? सरकारने किमान वेतनाचा दर देखील कायम कामगाराप्रमाणे ठरवला पाहिजे. बरोबर. मध्ये एका निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की कायम कामगार एवढा पगार कंत्राटी कामगारांना दिला पाहिजे.